मराठी, आवाज जनसामान्यांचा। सन 2007 मध्ये मी काँग्रेस पक्षाकडून रमेश अप्पा थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती। त्यावेळेस माझा फक्त 77 मतांनी निसटता पराभव झाला होता। तर झालेल्या निवडणुकीचा मला या गटातील संपूर्ण अनुभव आहे। माझे गावासह गटातील गावामधील कामे आणि मोठ्या प्रमाणामध्ये नातेवाईक देखील आहेत आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून रमेश अप्पांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे। तसेच सार्वजनिक कामांसाठी, रस्त्यांसाठी आणि पाण्याच्या प्रश्नांसाठी, ग्रामस्थांच्या अनेक प्रश्नांसाठी माझ्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेत। तसेच माझ्याच गावातील पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश बापू नवले यांच्यासाठी मी पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केलंय। त्यांनी यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत माझं काम करावे असा देखील सल्ला नवले यांना बापूसाहेब सकुंडे यांनी दिला। या अशा अनेक कारणांमुळे मी खडकी देऊळगाव राजे गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। पहा खडकी गावचे प्रगतिशील बागायतदार बापूसाहेब सकुंडे यांची दिलखुलास मुलाखत। नमस्कार, G9 मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण खडकी देऊळगाव राजे या गटातील इच्छुक उमेदवार आहेत बापूसाहेब सकुंडे, त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत। ते प्रबळ इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत। नमस्कार, तुमचं G9 मराठीमध्ये स्वागत। नमस्कार, मला सांगा तुमचा आजचा परिचय करा थोडा। मी बापूसाहेब सकुंडे खडकी गावचा रहिवासी आहे आणि गेल्या 2007 साली जिल्हा परिषद इथे लढवली होती, परंतु माझा थोडा निसटता पराभव झाला 77 मतांनी। त्याच्यामुळे मी यावेळेस आमचा गट ओपनला आलेला आहे, त्याच्यामुळे मला यावेळेस उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा आहे। तुमचा बापू तुमचा 2007 साली अवघ्या निसटता पराभव झाला होता। 77 मतांनी बापूंचा पराभव झाला होता। तर हा 77 मताचा पराभव त्यांच्या अगदी जिवारी लागला होता। त्यांना फक्त 37 ते 40 मताचीच गरज होती, नाहीतर ते बापू निवडून आले होते। आज त्यांच्याशी आपण दिलखुलास बातचीत करणार आहोत। बापू, तुम्ही आज इच्छुक आहात, 35 मतांनी तुमचा पराभव झाला असं म्हणता येईल, कसं पाहता येईल त्याच्याकडे? मला त्यावेळेस ज्यावेळेस मी उभा राहिलो होतो 2007 साली, त्यावेळेस पूर्ण राजकीय अनुभव नव्हता आणि सर्व काही माहिती नसल्यामुळं मला थोड्याशा मतांनी पराभव सामोरे जावं लागलं। परंतु आता मी गेले 25 वर्ष रमेश अप्पा यांच्यासोबत काम करत आहे आणि राजकारणात मी स्वतः चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष आणि माझे मिसेस सलग 5 वर्ष खडकी गावच्या सरपंच होत्या। त्याच्यामुळे सामाजिक कार्यात भरपूर मला माहिती झाली आणि अनुभव आलेला आहे आणि मी नेहमीच 25 वर्ष झालं सामाजिक कामच करत आलेलो आहे आणि हे काम करत असताना अनेक वेळा माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पाणी प्रश्नासाठी असेल, रस्ता रोकोसाठी असेल, अनेक सामाजिक कार्यासाठी मी सतत प्रयत्न करत असतो। त्या वेळोवेळी माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, तरी सुद्धा पण माझी समाजसेवा करण्याची तीव्र इच्छा आहे। त्याच्यामुळे मला तिकीट दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे। तुमचा बापू 77 मतांनी फक्त पराभव झाला होता, तर त्याची नेमकी काय कारण होती? तुम्ही शोधली का कारण? कारण म्हणजे काय झालं, मी जिल्हा परिषदेचं इलेक्शन पहिलंच लढवलं होतं। मला पूर्ण अनुभव नव्हता किंवा माझ्या घरात राजकीय कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नव्हता। माझे वडील किंवा आजोबा किंवा आमचा घराणा कुठल्याही राजकारणात नव्हता। फक्त आपल्या कार्यामुळं आणि माझा व्यवसाय वाहतुकीचा, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असल्यामुळे, मला पूर्ण गटामधली माहिती असल्यामुळं, परिचय असल्यामुळं त्यावेळेस मला रमेश अप्पांनी त्याच्या अनुसरून मला तिकीट दिलं होतं आणि मला पूर्ण अनुभव नसल्यामुळं कुठं काय करायचंय, कुणाला काय करायचं त्याचा अनुभव नसल्यामुळं मला परिचयाला सामोरे जावं लागलं। रमेश अप्पांबरोबर तुम्ही किती वर्षापासून काम करतात आणि अप्पांनी तुम्हाला तिकीट का द्यावं? तरुण सुद्धा उमेदवार अनेक इच्छुक आहेत, तरुणांना संधी का नाही द्यावं? अप्पांच्या सोबत मी गेले 25 वर्ष झालं काम करतोय। 2000 सालापासून अप्पांच्या सोबत सक्रिय आहे आणि आम्ही अप्पाचा कधी शब्द मोडत नाही। परंतु गेले इलेक्शन 2007 पासून आमचा गट रिझर्व्ह झालेला नव्हता, म्हणजे असा ओपनला आलेला नव्हता आणि गेल्या वेळेस पंचायत समिती आली होती ओपनला, परंतु अप्पा म्हणले हे एक वेळेस तू थांब, परतच्या वेळेस तुला उमेदवारी देऊ आणि योगायोगाने ह्या वेळेस ओपनला गट आल्यामुळं माझी इच्छा आहे की मला यावेळेस अप्पा तिकीट देतील। मला सांगा, आज तुमच्याच पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वीर धवल बाबा जगदाळे हे देखील इच्छुक आहेत। ते कारखान्याचे संचालक आहेत, पण त्यांची गावे या गटात नाहीत, त्यांचं स्वतःचं गाव या गटात नाही। तर त्यांच्या उमेदवारीकडे कसं पाहता? जर समजा त्यांना उमेदवारी दिली आणि तुमच्या गावात जर विरोधी पक्षाकडून उमेदवारी बसली तर
त्याचा फटका बसू शकतो का विरोधावर बाबा जगदाळे यांना? कसं पाहताय याकडे? त्यांना फटका बसण्यापेक्षा ज्यावेळेस त्यांचा गट ओपनला होता त्यावेळेस आम्ही पक्षाकडे मागणी केलीच नाही की आम्हाला त्यांच्या गटातून उमेदवारी पाहिजे म्हणून. आता आमचा गट आहे ओपनला, त्याच्यामुळे आम्हालाच पाहिजे, स्थानिक आहेत आम्ही, आणि ते बाहेरच्या उचलत्या उमेदवाराला लोक पाहिजे असा प्रतिसाद देणार नाही. आणि जर समजा लादलं गेलं तिकीट तर त्यांना समोरच्या विरोधी पार्टीला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे बाबांच्या उमेदवारीला गावातला आणि या गटातल्या लोकांचा विरोध आहे असं म्हणायचं तुम्हाला? म्हणजे स्थानिक उमेदवार असला तर त्याला जास्त म्हणजे लोक मान्य करतील, आणि बाहेरचा जर उमेदवार असेल तर त्याला स्थानिक इतकं लोक स्वीकारणार नाहीत. जर बाबांना उमेदवारी तिकडून त्यांच्या बाहेरच्या उमेदवार म्हणून जर समजा दिले आणि बाबा जर या गटात उमेदवार आले आणि खडकीतला जर उमेदवार दिला तर त्याचा 100% फटका बसणार बाबांना? हो, स्थानिक जर उमेदवार असेल इथला आमच्या गावचा, विरोधी पार्टीचा असला तरी सहानुभूती गाववाला म्हणून ते लोक त्यालाच स्वीकारणार. मला सांगा, तुमच्या गटातील दुसरेच तुमच्याच गावातील उमेदवार आहेत प्रकाश बापू नवले, हे देखील रमेश आप्पा असलेल्या पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. ते सुद्धा इच्छुक असल्यामुळं त्यांच्या निवडणुकीकडे कसं पाहतात, त्यांच्या उमेदवारीकडे कसं पाहतात? ते इच्छुक असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांना वाटतंय म्हणून ते आहेतच. परंतु गेल्या वेळेस आहे ना पंचायत समितीला मी स्वतः इच्छुक होतो, पण आमचं ज्यांच्यावर विश्वास आहे, ज्या नेत्यावर, त्यांनी मला सांगितलं तू यावेळेस उभा राहू नको, तू थांब, यावेळेस प्रकाशला देतो, पुढच्या वेळेस तुमचा विचार करू. आणि योगायोगाने आता आमचा गट ओपन झालेला आहे त्याच्यामुळं, आणि पहिला मला अनुभव आहे, थोडा निसटता पराभव झालेला आहे. आणि या परिसरातील सर्व लोक, म्हणजे जे मतदारसंघातील जेवढे आमच्या गावचे लोक जुने आणि मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे, ते सर्व लोक मला प्रत्यक्षात येऊन भेटतात आणि मला फोनवर सांगतात, बाप्पू ह्या वेळेस आपला गट ओपन झालेला आहे, तू कसल्याही परिस्थितीत माघारी घेऊ नको आणि आम्ही तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. त्याच्यामुळं मी उभा राहणार, हे मी फिक्स केलेलंच आहे. शेवटी आप्पा काय सांगतील त्याचा आम्ही विचार करणार आणि नंतरच उभा राहणार. अशी पण या खडकी गावामध्ये चर्चा आहे की जर समजा तुम्हाला पक्षाने तिकीट नाही दिलं तर तुम्ही अपक्ष म्हणून बी फॉर्म भरणार आहात, निवडणूक लढवणार आहात, अशी चर्चा आहे, काय सांगा? हो, आमच्या सर्व स्थानिक लोकांचं मत आहे की आपला गट ओपनला आहे, आपलं काम आहे, आपलं गाव मोठं आहे, आपल्या गावचं मतदान भरपूर आहे, त्याच्यामुळं आपण कुणाचं सुद्धा विचार करायचा नाही, आपण अपक्ष उभा राहायचं आणि आपण सामोरं जायचं असं आमच्या ग्रामस्थांचं ठरलेलं आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही अपक्ष राहणार? हो, स्थानिक लोकांनी सांगितल्यावर मी उभा 100% राहणारच आहे आणि माझी प्रबळ इच्छाच आहे, कारण माझा पराभव थोड्या मताने झाल्यामुळे मला वाटतं की आपण एकदा सामोरं जायचं, माझी प्रामाणिक इच्छा आहे. मला सांगा, सार्वजनिक कामांसाठी किंवा रस्त्यांसाठी, पाण्यांसाठी असे अनेक तुम्ही आंदोलनं केली, त्याच्या संदर्भात तुमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, नेमके कशासाठी गुन्हे दाखल झाले? हो, रस्ता रोको केला होता, त्या रस्ता रोको केल्यामुळे आमच्यावर गुन्हा दाखल झाला होता. खडकवासल्याचं पाणी वेळेत आलं नव्हतं, लोकांची पाण्याची गैरसोय होती, त्याच्यामुळे आम्ही रस्ता रोको केला. रस्ता रोको गुन्हा दाखल झाला, तो गेले 7 वर्ष झाला आम्ही ते फेस करतोय, अजूनपर्यंत निकाली निघालेला नाही. आणि अशा अनेक प्रकारच्या ह्याच्यात आम्ही काम करत असताना आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, किंवा राजकारणात असल्यामुळं समोरची पार्टी आमच्यावर असं कुठले नाही कुठले गुन्हे दाखलच करत असते, पण आम्ही त्याचा कुठलाही विचार करत नाही. आम्हाला आवड आहे समाजकार्याची, त्याच्यामुळे आम्ही समोर चालतच राहतो. जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झाली तर हा जर गट भाजपला गेला तर काय निर्णय असणार? आम्ही शेवटी निष्ठावंत आहे आणि आम्ही आप्पांच्या शब्दाच्या पुढे कधी जात नाही. आप्पांनी जर सांगितलं तर आम्ही तो पाळू शकतो, तसं पाळू शकत नाही. म्हणजे शेवटी तुम्ही आप्पांच्या पुढे जाणार नाही असंच का? हो, आप्पा सांगतील ते करणार आणि ग्रामस्थांचा विचार घेऊन आप्पांचा ऐकणार आम्ही. आप्पांनी जर थांबवलं आणि ग्रामस्थांनी सांगितलं फॉर्म भरा तर काय करणार? भरावंच लागेल ग्रामस्थांचा. आमच्या स्थानिक लोकांचं मला ऐकावंच लागेल ना. निवडणूक लढवणार? हो, माझं ते ठरलेलंच आहे, मी निवडणुकीला सामोरे जाणारच आहे. तर हे होते बापूसाहेब सकुंडे. अवघ्या 77 म्हणजे 36 ते 40 मताचा फरकाने त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यांनी सांगितलं की आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल झालेत, विकास काम करताना आम्हाला रस्ता रोको करताना आमच्यावर गुन्हे दाखल देखील झालेत. आम्ही गेली 20-25 वर्षापासून सक्रिय राजकारणात असून आप्पांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, त्यामुळे आप्पांनी निष्ठा म्हणून आम्हाला उमेदवारी द्यावी असं त्यांनी प्रबळ इच्छा व्यक्त केली. कॅमेरामॅन राहुल पोटपडेसह मी बबनराव धायतोंडे, G9 मराठी, दौंड.